शरद पवारांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार रुबी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। पाऊण तासापासून सुनेत्रा पवार रुग्णालयात असल्याची माहिती आहे। शरद पवारांची सध्या प्रकृती स्थिर आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जातात। अमोल, काय सध्याची परिस्थिती आहे? शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार देखील पवारांच्या भेटीसाठी आल्यात। अमोल, जवळपास एक तास झालेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार हे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुबे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळामध्येच आता त्या बाहेर पडतील। त्यांचा ताफा सुद्धा रुग्णालयाच्या परिसरामध्ये लावलेला आहे। आज सकाळपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास हा जाणवू लागलेला होता आणि त्यामुळे तातडीनं शरद पवार यांना बारामतीवरून या पुण्यातल्या रुबे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती ही उत्तम आहे। साधारण उद्या दुपारनंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधी सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्या आता अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आता या शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। सध्या वर आपण पाहतोय की जिथं शरद पवार हे आराम करतात त्या ठिकाणी सुप्रिया सुळे आहेत, जय पवार, पार्थ पवार आहेत आणि सोबत सुनेत्रा पवार या सुद्धा आहेत। उद्या खरं तर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। त्याच्या आधी शरद पवारांची भेट ते घेणार आहेत। त्याचबरोबर तब्येतीची विचारपूसही त्या करत आहेत। साधारण एक तासांचा कालावधी आता होऊन गेलेला आहे। शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या आता मुंबईला रवाना होणार आहेत। उद्या सकाळी साधारण 10च्या दरम्यान त्यांचा पदभार स्वीकारण्याचा जो कार्यक्रम आहे तो मंत्रालयामध्ये असणार आहे आणि त्यामुळे त्याच्या आधी शरद पवारांची भेट त्यांनी आता या ठिकाणी घेतलेली आहे आणि जवळपास एक तासांची चर्चा या पवार कुटुंबियांमध्ये सुरू झालेली आहे। आज अजित पवारांच्या 13वा विधी होता, मात्र या विधीला सुद्धा शरद पवारांना जाता आलेला नाहीये कारण की सकाळपासून त्यांना खोकल्याचा त्रास हा जाणवू लागलेला होता। सुप्रिया सुळे सुद्धा काटेवाडीला गेलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आता या रुबे रुग्णालयामध्ये शरद पवारांची तब्येतीची विचारपूस करत असताना संपूर्ण दिवसभराचा आढावा आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि उद्या सुनेत्रा पवार जो उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे त्या संदर्भातली चर्चा सुद्धा सध्या पवार कुटुंबियांमध्ये सुरू आहे आणि जवळपास आता एक तास उलटलेला आहे तरी सुद्धा सुनेत्रा पवार या रुबी रुग्णालयामध्ये आहेत आणि अवघ्या काही वेळानंतर त्या मुंबईसाठी रवाना होतील आणि उद्या त्यांचा जो उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार आहे ते स्वीकारणार आहेत। जय आणि पार्थ पवार सुद्धा त्यांच्या सोबत आता या रुबी रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत। निश्चित धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।